पण एक बुरुज बांधला कशासाठी होता बरं काकड्या भाऊ? आणि ही तटबंदी किल्ल्याची. तटबंदी आहे का ही? चल ये इकडे. लय खाली आपा लय खाली येते माहिती का? अरे तू येतच आहे. येतो मी खाली येतो, खाली यायला परवड नाही, पण पलीकडून निघता आला पाहिजे. इकडून हे ना बघा ना ते. अरे तो निघायचं. हे बघा याच्यामध्ये दिसू शकतं की दगड आणि हे हा वेगळा जो धातू, वेगळा जो जे काही सबस्टन्स, जो काही धातू आहे तो असा दगडामध्ये मिक्स झालेला आहे. हे बघ इथून थोडासा दगड दिसतोय आणि हा धातू दिसतोय. धुडले भारी दिसेल तुम्ही. ट्रान्सपरंट धातू आहे तो त्याला लागलेला आहे, त्याच्यामुळे याच्यातून लाईट ट्रान्सफर होतोय. कमाल यार, तुम्हाला बऱ्यापैकी माहिती तुम्हाला. हे बघा हा बुरुज आम्ही जेव्हा या भिंतीने गेलो होतो तेव्हा किती लांब दिसत होता. आम्हाला तिथून जाऊन येऊस तर 20 मिनिटं लागले आणि इथून आता किती जवळ इथून दिसेल? असं वाटतंय परत की नाही 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, जाऊन बघू शकतो. पण तिथपर्यंत पोहोचू नाही शकलो. हे डिफिकल्ट आहे, डिफिकल्ट. झाडं वगैरे वाढलेले खूप आणि आम्ही पूर्ण तयारीने आलेलो. पुढच्या वेळेस गोण्या बिण्या घालून जाऊ म्हणजे काटे लागणार नाही अंगाला. हे बघ अरे हा पण एक बुरुज आहे. आपण बघितलंच नाही ना. आणि दिसतंय तुला आपण जे आलोय त्या तिथे म्हणजे असं हे जे खाली जो रस्ता होता त्याचं खूप अंतर खूप कमी होतं. आपण उतरून जाऊ शकत होतो. आता याचं अंतर किती वाढलं इथून. म्हणजे जसं किल्ला जवळ आला तसं मुली वाढवली आणि सुरक्षेसाठी थोडासा जागा मोठी केली. आपण एक बुरुजच दिसतो. तटबंदीच होती सरासरी. हाईट जास्त घेतली. हाईट जास्त. नाही हाईट बरोबर ती ओके हाईट आहे. हे जे आहे ना इथं पडलेलं आहे बघा तुम्ही, खाली दगड आहेत. बरोबर आहे. ते पण पडलेलंच असेल मग आपण जिथं चढलो. हा ते पण पडलेलं आणि हे इथून पाणी जात असेल त्यावेळेस. कदाचित हा. पाणी जातं समोर तळ नाही पाहिलं का पण हा. ते पाणी साचलेलं. तिथूनच मग इथून पाणी येत असेल एक तर उताराहून आणि किल्ल्याचं पाणी सुद्धा याच्यात येत असेल. बरोबर काय जातात काय अडकला असेल तरी अलीकडे होईल दिसतं जातं ते. आणि जादू बघ ना आता एवढे आपण कशात जाग कमी आहे, पार खोलवर इकडे बी. हे काय इथून जाताच येत नाही तुम्ही काय? मावळा दरवाजा भेटत आपल्याला पाहायला तिथून, पण नाही जाता ठीक आहे. खोलवर नाही काय, डायरेक्ट खोलवरच. नाही इथून जायला जागा नाही. तिथून काय कोरीव बांधकाम आहे काकडे साहेब, काय होते त्यावेळेस ते लोक. 600-700 वर्षापूर्वीचा किल्ला इतका मजबूत असन, अजून पण तेव्हा विचार करायची गोष्ट आहे ना. अजून सलामी देतो तो, कमालीची गोष्ट आहे. वाट मिस्त्री. कॅप्चरच करतो ते. वरती जाळ लावून थोडंसं चल ना. जबरान किल्ला आहे ना. आज समजलंय ना राजधानी काऊन बनवत होता तुगलक. दरी तिथपर्यंत पोहोचायला अजून भरपूर वेळ. आपण त्या दरीपासून चालत आलो. ही दरी अशी जाऊन अशी. हे बाजू पेटली होती का? काय मागच्या वेळी जी पेटली होती ती बाजू होती, पलीकडची होती. काय केलं होतं? आग लागली होती ना. आग प्रत्येक वेळेस लावतात लोक घेऊन. काम काय दुसरं. आता हे जे सनकाड्या झालंय चार उगाच नाही राजधानी करत होता तो माहिती का. तुगलक नावाचा एक हे मुघल सैन्य होता ना ते. मुघल होता ना तो. एक राजा होता, याला म्हणतात किल्ला. जे आजूबाजूनं कुठूनच चढायला जागा नाही, कुठूनच. तुम्ही येऊन बघशाल तर किती मिस्ट्री किल्ला आहे यार आपल्या संभाजीनगरमध्ये. डेंजर. अरे बाप, खाली पाणी आज पण आहे. इकडून या ना. हो किल्ल्यापाशी त्याच्या बॅक साईडला आपण
ते बघ ही इड अरे जर ना मी खाली सांगू थोडस कंटेंट साठी थोडस काय काहीतरी होतात ते. कोट किल्ला आहे यार. काय काय डेंजर कलाकृती तुम्ही बघसा इकडं. नक्षी काम आहे डायरेक्ट नक्षी काम. हे कधी न संपणारी अशी डायरेक्ट किती किलोमीटर आहे. काय की मोठा किल्ला आहे. लांबून दिसतो फक्त आपल्याला लहान, मात्र पण जवळून जर पाहायचं मला त्याला पूर्ण येडा जर मारायचा म्हणला तर कमालीची गोष्ट मला वाटतं अर्धा एक तास लागत असं पूर्ण येडा मारायला. आणि येड्याच्या बाजूनं जो तुम्हाला किल्ल्यावर चढायचा असेल, समजा पहिल्या काळात जे किल्ल्यावर चढणारे मावळखोर होते, किल्ल्यावर चढा जागाच नाही. इथून डायरेक्ट खोले, पूर्ण दर खोले. ती पण भरपूर आहे ना खूप. याच्या खाली जर खोली भरपूर असेल त्याच्या. साईडने मागच्या साईडने चढाई करू किल्ल्यावर आणि जाऊ. तर जवळ किल्ल्याच्या जवळ जायला गेले की सरप्राईज डायरेक्ट चालू आहे काय कॅमेरा चालू आहे का? चालू तिकडे गेले असते अंकल. फार हँग पाडायचे काम आहे माहिती काकडच्या तिकडे. त्याच्याकडे लक्ष ठेव. दिसल्या जरा रेंज मध्ये राहा बरं का. बरंच खोले इकडे पण. उगेच नाही म्हणत होय अजिंक्य किल्ले उगेच नाही म्हणत त्याला. मग अजून कसं वाटते म्हणजे ते ठेवलेले मुद्दाम तसं. अरे हो, एक मंदिर जनार्दन महाराजांचं आहे, एक मंदिर कोणत्या तरी देवीचं आहे, मला वाटतं भारत माता देवी ती झाली त्यांचं आहे, आणि एक बहुतेक या ठिकाणाहून असं वाटतंय या लेवलला जमिनीवर हे ठेवलेलं आहे किल्ल्याचं. जवळ जाऊन बघसान. जवळ जाऊन बघताल तर मध्ये एक दरी आहे जवळपास उलट झालं ते 100-125 फुटाची 100-125 फुटाची दरी आहे. मध्ये पाणी आणि त्या पाण्यामध्ये त्यावेळेस मगर मासे असे जहरीले असं टाकलेले होते, किंवा ज्यावेळेस लोकांना वाटेल की नाही हा किल्ला आपण या बाजूने सर करू शकू, तर आपण जातोय जवळ तेव्हा लगेच दरी दिसते. त्यात जे पडलेले लोक आहे ते परत काही आलेले नाही वापस. आणि इथून किल्ला चढणं म्हणजे अशक्य त्यावेळेसही, आणि आता सुद्धा अशक्य, त्यावेळेसही अशक्य होतं. त्याच्यामुळं भुईकोट किल्ल्यामध्ये हा अजिंक्य राहिलेला पहिला किल्ला जो मराठवाड्यात आहे.